लढेंगे लढेंगे लढेंगे। अरे अल्लाह बोल, जोर से बोल, अरे और जोर से, अरे सीना तान के, अरे आगे से बोल, अरे पीछे से बोल, अरे भ्रष्टाचार पे, अरे हुजूमशाही पे, अरे हुजूमशाही पे, अरे रोजगारासाठी, अरे हक्कासाठी, अरे न्यायासाठी, अरे मागणीसाठी, अरे जोर से बोल, अरे सीना तान के, अरे और जोर से, अरे और जोर से, अरे जोर जोर से, अरे मनमानी पे, अरे झुंडशाही पे, अरे हुकुमशाही पे, अरे मनमानी पे, अरे जोर से बोल, अरे बोल रे दादा, अरे बोल रे ताई, अरे बोल रे भाऊ, अरे बोल रे दादा। म्हणजे तुम्हाला कपडे धुता, तुम्हाला गोधड्या धुता, तुम्हाला चादरी धुता, शाळेचे भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून आज 9 मार्च 2026 रोजी जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आम्ही धुलाई आंदोलन करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। धुलाई आंदोलन याच्यासाठी की या ज्या जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा तालुक्यातल्या आदिवासी विकास आश्रम शाळांमधल्या ज्या 60 महिला आहेत, या 60 महिलांच्या 20-20 वर्ष काम करून त्यांच्यावर बेरोजगारीचा डोंगर या प्रशासनाने कोसळवलेला आहे। त्यांना अचानक कामावून काढून टाकलेलं आहे आणि या 60 महिलांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांचं 7-8 महिने थकलेलं वेतन त्यांना परत मिळालं पाहिजे, म्हणून हे आंदोलन आहे। या 60 महिलांचं आंदोलन हे फक्त सॅम्पल आहे। अशा पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटदार, ठेकेदार आणि आउटसोर्सिंगच्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्राला उद्ध्वस्त करण्याचं काम या व्यवस्थेचं सुरू आहे आणि त्या व्यवस्थेला विरोध करायला आम्ही आलो। आम्ही आज त्यांना इशारा देणार आहोत की या 60 महिलांना तुम्ही रोजगार देता की नाही, नाहीतर या लाडक्या बहिणींच्या योजनांच्या लाभार्थी जर त्यांना 1500 रुपयाची खैरात तुम्ही देता आणि त्यांना बेरोजगार करता तर त्याला लाडक्या बहिणीचा सन्मान मिळत नाही। आज आम्ही यांना सांगितलेलं आहे की इथे बोर्ड वाचा तुम्ही की माझे 20 वर्ष मला परत द्या आणि लाडक्या बहिणींचे 1500 परत द्या आणि आम्हाला आमचा रोजगार द्या। या माझ्या भगिनींनी एक भूमिका मांडली आणि त्या भूमिकेचं समर्थन करत आम्ही यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांचे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये परत करण्याचा आज आम्ही इथे इशारा देत आहोत। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल। या महिलांच्या रोजगाराची मागणी पूर्ण होईपर्यंत भूमिपुत्र एल्गार संघटना यांच्या मागणी ठाम केली आहे। काय आंदोलन आहे? रेखा प्रकाश भोये, साखरा आश्रम शाळेत मी काम करत आहे। म्हणजे 2006 पासून ते आजपर्यंत आम्ही काम करत आहेत। 20 वर्ष आम्हाला झाली आहेत, पण आम्हाला अचानकपणे म्हणजे काढून टाकण्यात आला आहे। आम्हाला लाडक्या बहिणीचे हे जे 1500 रुपये मिळतात ते आम्हाला नको आहेत। आम्हाला जे कष्टाचे आम्ही कष्ट करतो ते आम्हाला आमच्या हक्काचा म्हणजे जो रोजगार आहे तो आम्हाला मिळावा एवढी आमच्याकडून म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून आमची विनंती आहे। आमच्या 60 महिला आहेत, त्या 60 महिलांचं म्हणजे त्यांचं कुटुंब हे त्यांच्या म्हणजे नजरेत आधारित नाही, तर त्यांच्या आई वडिलांची पण त्यांच्यावर जबाबदार आहे। आई वडील, भाऊ बहीण म्हणजे त्यांच्या म्हणजे लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यावर कोणाची ना कोणाची तरी खांद्यावर त्यांच्या म्हणजे खांद्यावर जबाबदारी आहे। ती म्हणजे तिला म्हणजे स्वतंत्रपणे म्हणजे तिच्या हक्काने तिला पार पाडावी, म्हणून म्हणजे कोणतीच महिला जी कष्ट करत असेल ती म्हणजे स्वतःच्या खर्चावर कधीच अडचणीत सापडत नाही। आम्हाला आमचा हक्क पाहिजे, बस तेवढेच, आम्हाला दुसरं काही नको, बस।